मध्ये जी महायुतीची सभा झाली त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लुंगी घालून आले होते। आता त्यावरूनच रसमलाई इफेक्ट असं म्हणत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी चव्हाणांना डिवचलंय। गुडघ्याला मार लागलाय म्हणून दाक्षिणात्य लुंगी का असा सवाल राऊतांनी केला। लुंगीऐवजी मराठी लेंगा घातला असता असा सल्ला सुद्धा राऊतांनी दिला। आता त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवरती पलटवार केलाय। राऊतांची तब्येत बिघडली तेव्हा पंतप्रधान मोदींपासून सर्वांनी राऊतांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे। शिवाय त्याच वेळी सोनिया आणि राहुल गांधी तसंच शरद पवारांसमोर गुडघे घासून ज्यांची वाटीच संपली त्यांना या वेदना काय कळणार असा टोलाही त्यांनी लगावला। संजय राऊत हे अर्धवट आहेत, अर्धवट राव आहेत आणि म्हणून त्यांना याचं खरं कारण आणि महत्त्व कळणारच नाही। आज राजकीय परिस्थिती संजय राऊत यांच्याशी झाली आहे की त्यांची राजकीय पॅन्टच उतरणार आहे, ते विवस्त्र होणार आहे आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय नागडे होणार आहेत आणि म्हणून असं अर्धवट वाक्य ते वापरतायत। आमच्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी केलेलं कृत्य हे प्रेरणादायीचं कारण स्वतःच्या पायाला झालेली जखम, इजा, यातून सुद्धा स्वतःचं वस्त्र, विजार, पॅन्ट घालण्यामध्ये अडचण असली तरी औषध घेईन, धोती किंवा लुंगी घालीन पण काम करेन, ही कर्मठता रवींद्र चव्हाणांची आहे।